नमस्कार मित्रांनो, मी तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण कर्क राशीचं 2026 साल अगदी शांतपणे, सविस्तर आणि खोलवर समजून घेणार आहोत। जर तुमची रास कर्क असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण हे वर्ष तुमच्या भावना, नाती, निर्णय आणि आयुष्याची दिशा ठरवणारं ठरू शकतं। चला हळूहळू सुरुवात करूया। कर्क राशीचा स्वभाव स्वतःला ओळखा। कर्क राशीचे लोक मनाने खूप हळवे असतात। तुम्ही बाहेरून शांत दिसता, पण आतून सत्य काहीतरी विचार करत असता। तुमच्यासाठी पैसा, पद किंवा प्रसिद्धीपेक्षा कुटुंब, नाती आणि सुरक्षितता जास्त महत्त्वाची असते। तुम्ही पटकन दुखावता, पण पटकन माफीही देता। तुमचं मन स्वच्छ असतं। चंद्र हा तुमचा स्वामी ग्रह आहे, म्हणजेच तुमचं मन सतत बदलत राहतं। कधी खूप आनंदी, कधी खूप शांत, कधी थोडं उदास। आणि म्हणूनच 2026 हे वर्ष तुमच्यासाठी स्वतःला समजून घेण्याचं वर्ष आहे। 2026चं एकंदर चित्र हे वर्ष काय शिकवेल? मित्रांनो, 2026 हे वर्ष कर्क राशीसाठी झटपट यशाचं नाही। हे वर्ष आहे हळूहळू पुढे जाण्याचं, थांबून विचार करण्याचं आणि योग्य निर्णय घेण्याचं। या वर्षी काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील, काही जुन्या आठवणी, काही जुने लोक किंवा काही जुने निर्णय। पण फरक इतकाच असेल की यावेळी तुम्ही भावनेने नाही, तर समजूतदारपणे निर्णय घ्याल। हे वर्ष तुम्हाला आतून मजबूत करेल। करिअर आणि नोकरी स्थिर पण महत्त्वाचं वर्ष। आता आपण करिअरबद्दल बोलूया। जर तुम्ही नोकरी करत असाल तर 2026 मध्ये तुमचं काम स्थिर राहील। मोठा गोंधळ नाही, मोठा धोका नाही, पण सातत्य असेल। तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढू शकतात। कदाचित काम जास्त वाटेल, पण त्यामागे विश्वास असेल। तुमचे वरिष्ठ तुमचं काम लक्षात ठेवतील, तुमचं मत विचारात घेतील। जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर घाई करू नका। मे ते ऑक्टोबर हा काळ बदलासाठी योग्य आहे। विशेष फायदा होऊ शकतो शिक्षण क्षेत्रात, मेडिकल क्षेत्रात, सरकारी किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये, अकाउंट्स आणि मॅनेजमेंटमध्ये। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ऑफिसमधल्या गोष्टी मनात घरी आणू नका। सगळं मनाला लावून घेणं टाळा। व्यवसाय करणाऱ्यांसाठी संदेश: जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर 2026 हे वर्ष हळूहळू वाढ देणारं आहे। नवीन प्रयोग करण्यापेक्षा जुनं काम मजबूत करण्यावर भर द्या। भागीदारी करताना सावध रहा। कागदपत्र नीट तपासा। हा काळ विश्वासावर नाही, तर कागदावर चालण्याचा आहे। आर्थिक स्थितीत सुरक्षितता सर्वात महत्त्वाची। आता पैशाबद्दल बोलूया। 2026 मध्ये पैसा येईल, पण सावकाश। मोठी उडी नाही, पण स्थिरता आहे। घरासाठी खर्च होईल, कुटुंबासाठी खर्च होईल। कधी कधी वाटेल की सगळा पैसा जबाबदाऱ्यांमध्येच जातोय, पण लक्षात ठेवा, हे खर्च वाया जाणार नाहीत। हे खर्च तुमचं भविष्य सुरक्षित करतील। बचत करण्याची सवय लागेल। इन्शुरन्स, सेव्हिंग, प्लॅनिंग याकडे लक्ष जाईल। एक गोष्ट टाळा, भावनेने कुणाला पैसे देऊ नका। सगळ्यांना वाचवण्याचा भार स्वतःवर घेऊ नका। प्रेम जीवन भावना खोल होतील। कर्क राशीसाठी प्रेम म्हणजे जीव। आणि 2026 मध्ये तुमचं प्रेम जीवन खूप भावनिक असेल।
जर तुम्ही आधीच नात्यात असाल तर समजूतदारपणा वाढेल, एकमेकांना ऐकण्याची तयारी असेल, पण अपेक्षा जास्त ठेवू नका. समोरचा तुमच्यासारखाच भावुक असेलच असं नाही. बोलणं ठेवलंत तर नातं मजबूत होईल. गप्प राहिलात तर गैरसमज वाढतील. लग्न आणि वैवाहिक जीवन अस्थैर्य मिळेल. अविवाहित लोकांसाठी 2026 मध्ये लग्नाचा चांगला योग आहे. घरच्यांच्या मदतीने योग्य जोडीदार मिळू शकतो. प्रेमविवाह असेल तर घरच्यांची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी हे वर्ष शांततेचं आहे. जोडीदार तुमची भावना समजून घेईल. घरात समजूतदार वातावरण राहील. जुलै ते नोव्हेंबर हा काळ विशेष शुभ आहे. आरोग्य, मन आणि शरीर यांचा समतोल. 2026 मध्ये मोठा आजार दिसत नाही, पण मानसिक ताण, पोटाचे त्रास, झोपेचा अभाव हे जाणवू शकतं. तुमच्यासाठी मन शांत ठेवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. वेळेवर जेवण करा, पाणी प्या, मोबाईलपासून थोडा ब्रेक घ्या, स्वतःसाठी वेळ काढा. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे. अभ्यासात लक्ष लागेल. लेखन, कला, सायन्स, मेडिकल या क्षेत्रात यश मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आळस टाळा. भावनांमध्ये वाहू नका. आध्यात्मिक आणि मानसिक वाढ. 2026 मध्ये तुमचं मन अध्यात्माकडे झुकू शकतं. एकांत आवडेल, शांतता आवडेल. हे चुकीचं नाही. हे तुमचं मन स्वतःला बळकट करत आहे. सोपे उपाय, अवघड नाहीत. दर सोमवारी चंद्रदेवाला नमस्कार करा. आईवडिलांचा आदर ठेवा. त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मनातल्या मनात हा मंत्र म्हणा, सोमाय नमः. अंतिम शब्द कर्क राशीसाठी 2026. मित्रांनो, 2026 हे वर्ष कर्क राशीसाठी शांत आहे, गंभीर आहे आणि स्थिरता देणारं आहे. हे वर्ष तुम्हाला आतून मजबूत करेल, नाती जपायला शिकवेल आणि आयुष्यात समतोल आणेल. घाई करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. सगळं हळूहळू ठीक होईल. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ